माजी खासदार नवनीत राणा या थोडक्यात हल्ल्यामध्ये बचावल्यात, तर नवनीत राणांच्या अंगावर चक्क खुर्च्या फेकण्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये खिल्लार गावातली ही घटना आहे। त्याचवेळी सभेमध्ये हा मोठा राडा झालाय। काही जणांनी नवनीत राणांच्या अंगावरच खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र नवनीत राणा यांच्या अंगरक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना सुरक्षित ठेवलंय। या प्रकरणामध्ये चौघांना ताब्यात घेण्यात आलंय, तर 45 जणांवर गुन्हेही दाखल झालेत। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे आता प्रचाराच्या दरम्यान नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। तर नेमकं काय घडलंय आपण सविस्तर जाणून घेऊया। अमरावतीच्या दर्यापूरच्या खल्लार या गावामध्ये नवनीत राणांची सभा होती। तर नवनीत राणांच्या या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाला। 2 गट आपापसात भिडले आणि त्यावेळी नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। त्यानंतर या हल्ल्यामध्ये नवनीत राणा अगदी थोडक्यात बचावल्या। त्यांच्या रक्षकांमुळे त्या तिथून निघून गेल्या। दरम्यान या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय, तर 45 जणांवर गुन्हे दाखल झालेत। तर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, नाहीतर अमरावतीमध्ये वेगळं चित्र बघायला मिळेल असा इशारा यावर नवनीत राणांनी दिलाय। तर माझ्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात रस्त्यावर उतरू असाही इशारा त्यांनी दिलाय। मला शिवीगाळ केली, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला असाही आरोप नवनीत राणांनी केलाय। तर अमरावतीच्या दर्यापूरमधल्या खिल्लार गावामध्ये आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली, इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। होण्याचं नेमकं कारण ते त्यांना जे सभेमध्ये जे लोक आले होते ते त्यांनाच माहिती। आमच्या गावामध्ये असं कोणत्याच प्रकारचं की जातीभेद, हिंदू मुस्लिम बौद्ध असं काही हे नाही आहे। आमचं गाव चांगलं शांततेचं प्रतीक आहे। आमच्या गावामध्ये हा बाजार तो खल्लार आहे, तुम्ही बघू शकता। इथं बाबासाहेबाचा पुतळा एका लाईनीमध्ये, मस्जिद एका लाईनीमध्ये आणि हनुमानजीचं मंदिर पण एका लाईनीमध्ये आहे। आमच्या बाजार चौकात खल्लार गावामध्ये कधीही हे असं होऊ शकत नाही। हे काय प्रकार घडला हे त्या सभेवाल्यांनाच माहिती।